जिंदाबाद जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद 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 90 दिवसांचं प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे अरे असा कसा देत नाही, गेल्याशिवाय राहत नाही अरे असा कसा देत नाही. गेल्याशिवाय राहत नाही अमरावती जिल्हा बांधकाम कामगार संघटना जिंदाबाद 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 अमरावती जिल्हा बांधकाम कामगार संघटना जिंदाबाद 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 सर्व बांधकाम कामगारांना 90 दिवसाचं प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे CITU जिंदाबाद. जिंदाबाद पण जे प्रयत्न आपण त्याच्या वर्षभरामध्ये केले त्याचा यश आपल्याला अजूनपर्यंत मिळाला नसतो, म्हणून आपण पवित्रा घेतला की आपला संबंध जर आपल्या गावापुरता आहे आणि आपल्या गावाचे जे अधिकारी आहे ग्रामपंचायतचे त्यांच्या पुरता जर आहे तर फक्त आपण आपल्या गावातून सुरुवात करून आपल्याच गावापुरतं आपण पहिलं आंदोलन करायचं की जेथपर्यंत आपली मागणी मान्य होणार नाही तिथपर्यंत आपण आपलं आंदोलन मागे घ्यायचं नाही. त्या हिशोबानं आज आपण या ठिकाणी सगळेजण आलो होतो. त्यानंतर आपलं जे शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी गेलं आणि ह्या जी आपली मागणी होती त्या संदर्भात चर्चा केली आणि चर्चा करताना जे काही प्रशासनाचे GR आहे, काही आदेश आहे, जे काही पत्र आहे हे सगळ्या पत्रावर चर्चा झाली. आपले प्रशासनाचे सगळे अधिकारी यांनी सुद्धा चर्चा केली आणि जो आपला निर्णय दिला की बांधकाम कामगारांना आपण प्रमाणपत्र उपलब्ध करून देऊ आणि खास करून आपली जी मागणी होती तर आतापर्यंत मला जे झालं याही सगळ्या लोकांना सह्या दिलेल्या, काही लोक आले त्याही सह्या घेऊन गेले, काही लोक एजंट गेले त्याही सह्या घेऊन गेले. आजपर्यंत झालं ते झालं, पण आतापासून आपण आपली मागणी पहिल्यापासून होती पण आतापासून त्याने मान्य केलं का जो कामगार आमच्यापर्यंत अर्ज घेऊन येईल त्या अर्जाचा आम्ही ठेवून देऊ आणि आठवड्यातून 1 दिवस किंवा जो त्याचा वेळ उपलब्ध राहील त्या वेळेनुसार ते त्या कामाची पडताळणी करत. आपण तसं म्हटलंच होतं का तुम्ही कामाच्या ठिकाणी जाऊन पडताळणी करा का ह्या कामगार त्याच्या कामावर हजर आहे किंवा नाही, तर त्यांनी तसं मान्य केलं आणि ठरवलं की जो कामगार कामावर जाते आणि ज्या कामावर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पडताळणी करत आणि नंतर ते आपल्याला प्रमाणपत्र दिलं जाईल. त्यानंतर आपली ऑनलाईन प्रक्रिया आहे आपण पुढं करू. फक्त आता आपल्याला एवढं काम करायचं आहे का आपण आपल्या संघटनेच्या ऑफिसमध्ये आल्यावर जो प्रमाणपत्र आपण भरून घेऊ त्याच्यावर सही करण्यासाठी तर आणून दिल्यानंतर आपले याची पडताळणी होईपर्यंत वाट पाहायला आणि एका कालावधी आहे तो कालावधी आपण फक्त एवढं कोणी म्हटले पाहिजे की आल्याबरोबर मला आत्ताच सही पाहिजे तर आता आपण करू नये. कारण हे जो मुद्दा आहे हे जे आपली योजना हे जे मंडळ आहे हे टिकून ठेवायचं असं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाळणं आवश्यक आहे. त्या हिशोबाने आपलं जे भविष्य आहे ते सुरक्षित करणं आवश्यक आहे.